महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं वारं वाहू लागलं आणि त्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बोगस मतदानावर बोट ठेवलंय। 96 लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। प्रत्येक शहरात गावात बोगस मतदार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय। मतदान करा अथवा नका करू, मॅच असल्याचीही टीका केली आहे। तर निवडणूक आयोगाला प्रश्न केलाय की सत्ताधारी उत्तर देतात असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर सुद्धा राज ठाकरेंनी निशाणा साधलाय। आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या, सगळी माणसं घुसवायची। मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ, मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे। अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार। हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला। अरे येईल कसा? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा नाही तर नका करू, रिझल्ट अगोदर ठरलेला आहे। आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत। लागतंय ना कुठेतरी। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात, तुम्हाला कोणी विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय। दरम्यान राज ठाकरेंनी सर्व मतदारांना सतर्क राहण्याचं, त्याचबरोबर कोणत्या घरात किती माणसं आहेत याचा आढावा घेण्यासाठी जेव्हा कार्यकर्ते येतील तेव्हा कार्यकर्त्यांना सहकार्य करावं असं आवाहन मतदारांना केलंय। तर जोपर्यंत मतदार यादी जोवर स्वच्छ होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका, याद्या दुरुस्तीशिवाय निवडणुका घेऊन दाखवा, निवडणूक आयोगाला राज ठाकरेंनी आव्हान दिलंय। मी ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय, मुंबईचे आहेत, ठाण्याचे आहेत, कल्याण डोंबिवलीचे आहेत, नवी मुंबईचे आहेत, मीरा भाईंदरचे आहेत, घराघरामध्ये जा। माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा। एका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत, 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं, जे मतदार नाही आहेत, पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतायत। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा। जो मतदार आहे त्याचा आदर करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्यात। कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल, या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत।
दरम्यान सर्वपक्षीय विरोधक नेत्यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोगासंदर्भात पुढील निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाळा नांदगावकर, जयंत पाटील आणि संजय राऊत हे पीसी घेणार आहेत. थोड्याच वेळात सर्वपक्षीय विरोधकांची ही पत्रकार परिषद पार पडेल. पण आज 3 वाजता एक सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील, आमचे लोक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, सर्वच पक्षाचे लोक असतील. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात. आणि पुढचा कार्यक्रम काय आहे हे आज 3 वाजता तुम्हाला सांगण्यात येईल. त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा.